आणि ती शाळा त्यांच्या आधिपत्याखाली चालते आणि संस्काराचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. मित्रांनो, ही म्हण आहे, तारुण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे आणि आमची शाळा स्वच्छ शाळा आणि सोबत या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत. सर, आपलं नाव? गुणाजी जगन्नाथ बळी. बरं, काय सांगणार शाळेला कशा पद्धतीने ही बोलकी शाळा आपण तयार केलेली आहे? तर ही शाळा मोठ्या दुरुस्तीमधून 4 खोल्यांची दुरुस्ती, ही 8 खोल्यांची दुरुस्ती झालेली आहे. या खोल्याची भौतिक सुविधा करत असताना आतमध्ये पूर्ण रंगरंगोटी, पूर्ण स्लोगन, पूर्ण दरवाजे, खिडक्या, या अगदी प्रशस्त इमारत ही या गावच्या सहकार्यामुळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यामुळे आणि सर्व आमचे शिक्षकवृंद यांच्या सर्व सहकार्यातून या शाळेचा हा गुणवत्ता विकास करण्याचा प्रयत्न आम्ही आजपर्यंत करत पण आहोत. शाळेच्या माध्यमातून काही भौतिक सुविधेचा जो अभाव आहे, काही प्रशासनाला काही सूचना आहेत आपल्या माध्यमातून? नाही, तशा प्रकारचं आता प्रशासनाने आम्हाला अद्यापर्यंत खूप काही सुविधा दिलेल्या आहे. आता याची काही फार मोठी काही आवश्यकता नाही. भरपूर साहित्य वगैरे, लेखन वगैरे, लेखन साहित्य आहे, विज्ञान पेटे आहे, गणित पेटे आहे, इंग्रजी पेटे आहे. शासनाकडून मिळालेले सर्व योजनांची सर्व सुविधा, सर्व म्हणजे जेवढं काही शासनामार्फत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट, सर्व जे साहित्य आहे, सर्व साहित्य 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं वाटप करतो. आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या शाळेच्या माध्यमातून आपण करतो. हो सर. मित्रांनो, हीच आहे शाळा आणि यालाच म्हणतात शाळा. शाळा कशी असावी? माझी शाळा सुंदर शाळा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मुख्याध्यापकांचा या ठिकाणी झालेला आहे. हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवादच्या माध्यमातून शिक्षक आपल्या सोबत आहेत आणि खरोखर आपल्याला माहिती आहे की गुरुजन वर्ग ही खरी कमाई काय आहे, ती फक्त विद्यार्थ्यांना घडवणे आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीने संस्कार टाकणे हाच त्यांचा मूळ उद्देश आणि मूळ हेतू असतो. त्याच माध्यमातून विद्यार्थी या ठिकाणी आपण घडतोय. आपण बघतोय की अशी सुंदर एक सेल्फी पॉइंट त्यांनी बनवलेला आहे. त्या सेल्फी पॉइंट मध्ये आपण उभे आहोत आणि अतिशय सुंदररित्या आजच्या डिजिटलच्या धर्तीवर सेल्फी, मोबाईलच्या धर्तीवर या ठिकाणी सेल्फी आपल्यासोबत त्यांच्यासोबत संवाद करूया. सर, आपलं नाव? मी भास्कर गाडेकर. अच्छा, बरं, काय सांगणार शाळेबद्दल माहिती? अशी असावी सुंदर शाळा, मनामध्ये भरणारी, विद्यार्थ्यांच्या मनात साखर गाणं पेरणारी. मी सर्वप्रथम आरबी मराठी राजेशजी तुमचं सिद्धेश्वर महाराजांच्या पावन नगरीमध्ये जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी, सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला अत्यंत उपयोगी पडणारा हा उपक्रम आहे. कारण जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत आमच्या, ह्या शाळा मराठी भाषेतून, मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत आणि मातृभाषा म्हणजेच बालकाची मूळ भाषा असते आणि त्यामुळे बालक घडत असताना त्याला मातृभाषेची अत्यंत गरज असते. तर आज डिजिटलच्या धर्तीवर कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण आमच्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये तर आम्ही जे उपक्रम या ठिकाणी घेत असतो, तर प्रत्येक वर्गामध्ये या ठिकाणी LCDचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि 4 वाजल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या डिजिटल माध्यमातून, मग त्या पोएम्स असतील, राईम्स असतील, वेगवेगळे लेसन्स असतील, ऍक्टिव्हिटीज असतील, हे सगळे आम्ही त्याच्या माध्यमातून घेत असतो. जेणेकरून त्या ऍक्टिव्हिटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या भावना शाळेविषयी निर्माण होतात आणि त्यामुळे एकही विद्यार्थी आमचा कधीही घरी नसतो. तुम्ही केव्हाही आमच्या शाळेमध्ये आलात तर तुम्हाला या ठिकाणी 100% उपस्थिती आढळणार म्हणजे आढळणार. भारताचा चांगला नागरिक घडवण्याचा या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना प्रयत्न करतो. बिलकुल सर. बघा, जिल्हा परिषद ही एक अशी सुंदर संस्था आहे की या संस्थेमध्ये एकदा बालकाने प्रवेश घेतला, तो आमच्याकडे आला की हा जो आमचा प्रक्रियेचा कालावधी असतो, तर हा कालावधी अगदी पहिल्या वर्गापासून तर आमच्याकडे तर 4था वर्ग आहे म्हणजे प्राथमिक शाळा आहे. परंतु ज्या वेळेला विद्यार्थी येतो, तो विद्यार्थी येत असताना रडत येतो, परंतु बाहेर जाताना इतका प्रसन्न आणि सुंदर असतो की पालकांना सुद्धा त्याचं कौतुक वाटावं की अरे माझा बालक आहे, माझा विद्यार्थी, माझा मुलगा आहे. आणि त्या धर्तीतून हा जो विद्यार्थी या ठिकाणी घडत असतो, अतिशय सुंदर अशी आमची शाळा आहे आणि सुंदर प्रकारचं शिक्षण या ठिकाणी प्रत्येक बालकाला आमचा देण्याचा प्रयत्न असतो. मित्रांनो, प्रांजळ हेतू आहे शिक्षकांचा किंवा कुठेतरी मुलं घडवणे आणि मुलांवर सुद्धा चांगले संस्कार या ठिकाणी रुजवावे, हाच प्रकार या शाळेच्या माध्यमातून दिसतोय.
हे सर्वेक्षण चित्र कोलारा येथील आपण मराठी जी शाळा आहे प्राथमिक त्या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि पुनश्च या ठिकाणी सदिच्छा आपल्याला व्यक्त करतो. आपण हे ज्ञानदान हे पवित्र या ठिकाणी कार्य करताय त्याबद्दल खूप खूप आपले सुद्धा अभिनंदन आणि आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो की अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी विद्यार्थी घडवावे आयुष्यामध्ये. हीच खरी कमी